मोटेवाडी येथे धार्मिक कार्यक्रमात भिंत कोसळून जखमी झालेल्या रुग्णांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विचारपूस। मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन। जत तालुक्यात मोटेवाडी येथे मंगळवारी मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे कच्ची भिंत कोसळून 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाला होता। या भीषण दुर्घटनेत 10 ते 12 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती। मोटेवाडी येथे मरगुबाई देवीच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते। याच दरम्यान अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली। पाऊस आणि वारा यामुळे आडोसा घेण्यासाठी भाविक त्या भिंतीच्या आडोशाला उभे होते। खराब हवामानामुळे परिसरातील एक कच्ची भिंत अचानक कोसळली आणि त्याखाली अनेक भाविक दबले गेले। घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता। स्थानिक ग्रामस्थांनी आणि प्रशासनाने तात्काळ मदत कार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले। गंभीर जखमींना जत आणि मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। या घटनेनंतर बुधवारी सकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जतचे आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी मैना घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जखमींची मिरज शासकीय रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली। दरम्यान मृतात महाराष्ट्र राज्याचे 4 आणि कर्नाटक राज्याचे 2 असे 6 जण समाविष्ट असून उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मृतांच्या नातेवाईकांना मदत म्हणून प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी मैना घोष यांना प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या। तर मिरज शासकीय रुग्णालयात व इतर खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची प्रकृती सध्या बरी असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे। मोटेवाडी गावामध्ये मरगुबाई देवस्थान जत तालुक्यात तिकडे एक यात्रा याविषयी बरेचसे लोक जडू झाले होते आणि तिकडे प्रचंड वाडा ते असल्यामुळे ते दुर्दैवी घटना घडली। तिकडे तारपत्रे आणि त्याची अँगल उडून एक भिंतीवर पडली आणि ते भिंती कसरलं आणि ते भिंती म्हणजे मागे जे लोक बसले होते त्याच्यापैकी 6 लोकांची दुर्दैवी निधन झालेली आहे आणि त्याच्यापैकी 4 महाराष्ट्रीयन आणि 2 कर्नाटकाचे आहे आणि ते 16सुद्धा जवळपास 13 लोकांच्या ते जखमी झालेले आहे। त्या ठिकाणी ते 13 जे जखमी झालेले आहेत त्यांना जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल आणि इतर खाजगी हॉस्पिटल जत आणि मिराजमधल्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलेली आहे। माननीय पालकमंत्री महोदय आणि त्याच्यामध्ये सगळे आमचे जे सन्माननीय जनप्रतिनिधी जतचे त्यांनी पूर्ण रात्री त्याच्याबद्दल ही आढावा घेतलेले आहे आणि आज त्यांची भेटही झालेली आहे आणि सुदैवी घटना हे आहे की सगळे जे जखमी झाली होती ते सगळ्याच्या सुस्थितीत आहे, त्यांना जीविताची काही हानी नाही आहे आणि ते सगळे रिकवर चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि शासनाचे मार्फत जे 6 लोक जे मयत झाले त्याच्यापैकी 4 जे महाराष्ट्रीयन आहे त्यांना शासनामार्फत जे हे जे अनुदान आहे ते उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार केलेला आहे। संध्याकाळीपर्यंत ते प्रस्ताव पाठवणार। काल घटनेच्या वेळी त्या ठिकाणी महसूल आणि पोलीस प्रशासनाचे सगळे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि लगेच त्याचे रेस्क्यू आणि सगळे जे ॲक्टिव्हिटी आहेत। जत तालुक्यामध्ये असंगी तुर्कजवळ मोटेवाडी नावाचं एक गाव आहे। या गावामध्ये मरगुबाईचं प्रसिद्ध मंदिर आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोक यात्रेच्या दिवशी लाखोच्या संख्येने येतात, परंतु आठवड्यातले 3-4 दिवस या यात्रा सुरूच असतात आणि तशाच पद्धतीची काल दरीबडची गावातील किंवा अन्य परिसरातल्या लोकांच्या यात्रा तिथं होत्या आणि यात्रेच्या दरम्यानच पाऊस यायला सुरुवात झाली। पाऊस आल्यानंतर लोक आडोशाला जाऊन सगळी बसली, परंतु सोसाट्याचा वारा सुटल्यामुळं तिथलं एक शेड उचलून त्या भिंतीवरती पडलं आणि संपूर्ण भिंत जी लोक त्या आडोशाला बसली होती त्यांच्या अंगावरती पडली आहे। त्यामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना अशी घडली की 6 लोक जाग्यावरतीच मयत झालेले आहेत। त्यामध्ये 4 लोक महाराष्ट्रातील आहेत। दरीबडचीचा एक मयत आहे आणि पांडोजरी नावाचं गाव आहे, तिथं कोकरे वस्ती आहे। त्या कोकरे वस्तीवरची 3 लोकांचं दुर्दैवी निधन या घटनेमध्ये झालेलं आहे। जवळपास 13 लोक जखमी आहेत, त्यापैकी 4 लोक इथं मिरज मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला ॲडमिट आहेत। त्यांची विचारपूस आता माननीय पालकमंत्री महोदय, माननीय कलेक्टर सांगली, माननीय SP सांगली यांनी आता केलेली आहे। दुसरे पेशंट सिनर्जीला डॉक्टर आरडी साहेबांच्या हॉस्पिटलला ॲडमिट आहेत। काही लोक जतमध्ये, काही लोक संकला आणि विजापूरची काही लोक असल्यामुळं काही लोक विजापूरला तिकडं दवाखान्यात शिफ्ट केलेले आहेत। तर मिरज मेडिकल कॉलेजचे सगळे पदाधिकारी आहेत, माननीय डीन साहेब, गुरव साहेब आहेत, डॉक्टर रुपेश शिंदे सर आहेत आणि इथला मेडिकल सगळा स्टाफ अत्यंत काळजीपूर्वक उपचार या सगळ्या लोकांच्यावरती करतो आहे। प्रायव्हेटमध्ये जी सगळी लोकं आहेत त्यांची सगळी जबाबदारी माननीय पालकमंत्री महोदयांनी घेतलेली आहे
ज्या लोकांचं दुर्दैवी निधन झालं आहे त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आता ह्या झालेल्या घटनेला आम्ही काही करू शकत नाही, परंतु सरकारच्या माध्यमातून त्यांना मदत मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आज माननीय कलेक्टर सांगली तात्काळ त्यांना मदत मिळण्याच्या संदर्भातला एक प्रस्ताव आज सरकारकडे पाठवणार आहेत. उद्या कॅबिनेट असल्यामुळं उद्या माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा आणि मी माननीय मकरंद पाटील साहेब ज्यांच्याकडे हे खातं आहे मदत पुनर्वसन, त्यांना भेटून ही मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे.